नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, लहान मोठ्यांना आवडणारी। खिरीला बघा खूप छान असा घट्टसरपणा पण आलेला आहे, बघू शकता। आणि खीर सुंदर आपली झालेली दिसते पण सुंदर बघा। याचं आहे ना प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, साखरेचं प्रमाण, तांदळाचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण सांगणार आहे। आपण आता इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली खीर तयार होणार आहे। चला आता आपण सुरुवात करू। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। आता इथे बघा काळे मनुके, काजू, बदाम, पिस्ता, चारोळे जे असेल तुमच्याकडे ते घ्यायचे आणि ते 1 मिनिटासाठी आपल्याला तुपावर भाजून घ्यायचे। 1च मिनिट भाजायचे। झालेले बघा मनुके छान फुललेले काढून घेतलेले। त्याच कढईमध्ये थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते पण आपण थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊ आणि काढून घेऊ। आता थोडंसं तूप घातलेलं आहे कढईमध्ये। आता इथे मी घरचाच माझा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। आता या तांदळाला पावडर किंवा काही केमिकल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी हा तांदूळ धुवून घेतला नाही। तुम्ही बाजारातून आणेल असेल तांदूळ तर धुवून घ्या, थोडा सुकवून घ्या आणि नंतर भाजा। आता हे बघा 1 लिटर दूध वापरलेलं आहे मी आणि पोहे खायचा 4 चमचे तांदूळ घेतलेले। त्याच्यामध्ये आपण केशरच्या काड्या पण घालून घेऊ दुधामध्ये, चव पण छान लागते आणि कलर पण सुंदर येतो। जे भाजलेले तांदूळ आहे ते आपण आता मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये मी कुटूनच घेतलेले। हे बघा ते पण टाकून घेतलेले। अगदी 4च चमचे मी तांदूळ घेतलेले। तांदूळ असे तुपावरती भाजून घेतले ना, खिरीला खूप छान अशी चव लागते। चला आता आपण इथे तांदूळ घालून घेतलेले आता शिजवून घेऊया ते। हे बघा जास्त पण पेस्ट नाही करायची। बघू शकता इथे आपली खीर होत आलेली आहे। हे बघा छान घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण इथे बघा त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि जे आपण काजू, बदाम, पिस्ता, चारोळे सर्व ते भाजून ठेवलं तर ते पण मी घालून घेतलेलं आहे। आता आपण 5 मिनिटं अजून खीर शिजवून घेऊ। खिरीला बघा छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि थंड झाली ना खीर अजून घट्टसर होईल ती। झटपट आपली खीर तयार झालेली। वेलची पावडर घातलेली वरून आणि गॅस मी बंद केलेला आहे। चला आपली तांदळाची खीर तयार झालेली। करून बघा तुम्ही पण। रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद।